नमस्कार, मी रुचिता. ॲग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. काही दिवसातच खरीप पेरणीचा हंगाम सुरू होणार आहे आणि महाराष्ट्रातल्या लाखो शेतकऱ्यांचं लक्ष आता आकाशाकडे लागलंय. कारण आपल्याकडे भाताचं पीक पूर्णपणे पावसावर अवलंबून असतं. पण यंदा हवामानशास्त्र विभागाने पाऊस कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. म्हणजेच यंदाचा हंगाम शेतकऱ्यांसाठी थोडा आव्हानात्मक ठरू शकतो. पण अशा वेळी न घाबरता आधीच योग्य नियोजन करायचं आणि या नियोजनात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाताचा योग्य वाण निवडणं. कारण कमी पावसातही तग धरून राहणाऱ्या जाती निवडल्या तर उत्पादनावर होणारा परिणाम मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतो. मग कमी पावसाच्या परिस्थितीत कोणते भात वाण शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकतात, पाहूयात आजच्या या व्हिडिओमध्ये. आपल्याकडे महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात भाताचं उत्पादन घेतलं जातं. त्यामुळे आपण विभागानुसार भाताचे वाण कोणते आहेत ते समजून घेऊयात. पहिलं आहे कोकण विभाग. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कोकण विभागासाठी आणि एकंदरीतच राज्यासाठी कर्जत 3 हा हळवा भाताचा वाण विकसित केलाय. हा वाण 115 ते 120 दिवसात तयार होतो. त्याचे दाणे आखूड आणि जाड असतात आणि कमी पावसातही हा वाण चांगला प्रतिसाद देऊ शकतो. त्यानंतर येतो रत्नागिरी 1. हा लांबट बारीक तांदळाचा हळवा वाण आहे. हा वाणही साधारणतः 115 ते 120 दिवसात तयार होतो. यासोबत रत्नागिरी 6 हा मध्यम बारीक दाण्याचा हळवा वाण आहे. या वाणाचा कालावधी 120 ते 125 दिवसांचा आहे. तर कर्जत 7 ही लांबट बारीक भाताची जात आहे. हा वाण जवळपास 115 ते 120 दिवसात तयार होतो. विशेष म्हणजे थोडासा पावसाचा खंड पडला तरी हा वाण तग धरू शकतो. रत्नागिरी 8 हा मध्यम बारीक प्रकारातला भाताचा वाण आहे आणि याला तयार व्हायला 135 ते 138 दिवस लागतात. यानंतर येऊयात आपण कोकणाला लागून असलेल्या पश्चिम महाराष्ट्राकडे. पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर तिकडे इंद्रायणीच जास्त घेतला जातो. हा वाण तसा 120 ते 125 दिवसात तयार होतो. चांगला सुगंध असलेल्या इंद्रायणी वाणाचा आकार बारीक आणि लांबट असतो. त्यानंतर येतो फुले राधा हा वाण. याच्या भाताचा प्रकार अति बारीक आणि हा वाण 115 ते 120 दिवसात तयार होतो. एवढ्याच दिवसात तयार होणारा आणखी एक महत्त्वाचा वाण म्हणजे फुले समृद्धी. हा वाण लांबट आणि बारीक असतो. यानंतर आपण येऊयात पूर्व विदर्भाकडे. पूर्व विदर्भाचा विचार केला तर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने काही विदर्भासाठी वाण तयार केले. PDKV साधना ही जात कमी पाण्यासाठी महत्त्वाची आहे. ही लांबट बारीक भाताची जात असून 115 ते 120 दिवसात तयार होते. यासोबत येणारा PDKV साक्षी हा वाणही लांबट बारीक प्रकारात येतो. याशिवाय शिंदेवाही 1 हा अति बारीक भाताचा वाण कमी पावसात तग धरून उभा राहतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे 7 ते 8 दिवस नाही तर हे सर्व वाण 10 ते 15 दिवस पाण्याचा ताण सहन करू शकतात. पण जर पावसाचा खंड 25 ते 30 दिवसांपेक्षा जास्त काळ राहिला आणि त्याच वेळी पिकाची वाढ संवेदनशील अवस्थेत असेल तर उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता राहते. तरी देखील इतर वाणांच्या तुलनेने या जाती कमी पाण्यात तुलनेने जास्त चांगलं उत्पादन देऊ शकतात. ही माहिती कर्जतच्या प्रादेशिक कृषी संशोधन केंद्रातील सहयोगी संशोधन संचालक आणि भात विशेषज्ञ डॉक्टर दत्तात्रय वाघमोडे यांनी दिली आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच शेतीविषयक आणि नवनवीन माहितीसाठी ॲग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.